तीच पद्धत खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीमध्ये एकदा वांग्याचं भरीत करून पहा। हे भरीत बनवताना अजिबात कुठेही आपल्याला फोडणीची गरज लागत नाही। पूर्वी माझी आजी अशा पद्धतीमध्ये भरीत बनवायची। याला कच्चं असं म्हटलं जातं। यामध्ये आपण जे जे साहित्य घालतो ना ते कच्चं असतं। अजिबात इथे आपण फोडणी देत नाही। पचायला खूप जास्त हलकं आहे। यामध्ये आपण कांदा, टोमॅटो सर्व काही कच्चं घालत आहोत, पण भाकरीसोबत, चपातीसोबत असं भरीत खाण्यासाठी खूप छान लागतं। फोडणीचं भरीत आणि या भरीतमध्ये खूप जास्त फरक आहे। कधी बनवलं नसेल तर अशा पद्धतीमध्ये नक्की भरीत बनवून पहा। याचा मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे। त्याची लिंक मी खाली दिली आहे। खाली जो त्रिकोण आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।